नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दिलीप चव्हाण नायक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहेत कॅलेंडर, सब्जेक्ट रिझनिंग, जनरल इंटेलिजन्स, बुद्धिमत्ता चाचणी, राईट। आणि हा युनिट पेपरच्या दृष्टिकोनाने भयंकर जास्त इम्पॉर्टंट आहे। युनिटचं नाव आहे कॅलेंडर। आता कॅलेंडरमध्ये ज्यावेळेस कोणताही युनिट तुम्हाला सॉल्व जर करायचा आहे तर सुरुवातीला एकाच गोष्टीवर फोकस करावं लागेल, कन्सेप्ट। जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर आहे तर तुम्ही कोणताही प्रश्न रिझनिंग या विषयाचा इझिली सॉल्व करू शकता, जास्त वेळ लागणार नाही आणि चुकणारही नाहीत पेपरमध्ये, अगदी बरोबर। तर आता बघा, या ठिकाणी हा एक प्रश्न स्क्रीनवर आहे। 1 जानेवारी 2006 रोजी रविवार होता, म्हणजे 1 जानेवारी 2006 रोजी रविवार होता। 1 जानेवारी 2010 रोजी आठवड्याचा दिवस कोणता होता, राईट। आणि दुसरा प्रश्न जर पाहिलं, सुरुवातीला मी तुम्हाला प्रश्न दाखवतो। दुसरा प्रश्न 28 मे 2006 रोजी आठवड्याचा दिवस कोणता होता, राईट। त्याच्यानंतरचा समोरचा प्रश्न 17 जून 1998 रोजी आठवड्याचा दिवस कोणता होता। आणि समोर पुन्हा प्रश्न 15 ऑगस्ट 2010 रोजी आठवड्याचा दिवस कोणता होता। आज सोमवार आहे, 61 दिवसानंतर म्हणजे दिवस कोणता असायला पाहिजे, बरोबर आहे। आता टॅकल कसं करायचं की सर प्रत्येक जे प्रश्न आहेत ते वेगवेगळे येत आहेत, अगदी बरोबर। त्याच्यासाठी मी सुरुवातीला तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून देतो। कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर जर झाल्या तर तुम्ही कोणताही प्रश्न हा इझिली सॉल्व करू शकता। तर कन्सेप्टसाठी मी या ठिकाणी एक कन्सेप्टसाठी इथे बघा, युनिटचं नाव आहे कॅलेंडर। युनिटचं नाव आहे कॅलेंडर। कॅलेंडरमध्ये प्रकार जे आहेत, प्रकार ज्याला आपण टाईप म्हणतो, त्या टाईप वाईज सुरुवातीला पहिला जो प्रकार नंबर 1, पहिला प्रकार, या प्रकारात आपल्याला काय करावं लागेल। फॉर एक्झाम्पल 15 ऑगस्ट 1947 चा दिवस काढावा लागेल, बरोबर आहे। दिवस काढावा लागेल म्हणजे तारीख दिलेली असेल, आठवड्याचा दिवस काढावा लागेल। हा झाला पहिला प्रकार। दुसरा प्रकार, त्या दुसऱ्या प्रकारात प्रकार क्रमांक दुसरा म्हणजे टाईप नंबर 2, दुसरा प्रकार। या दुसऱ्या प्रकारात 1 जानेवारी 2001, त्याच्यानंतर 1 जानेवारी 2002, दोन पैकी एक दिवस दिलेला असेल, दुसरा दिवस कॅल्क्युलेट करावा लागेल म्हणजे काढावं लागेल। फॉर एक्झाम्पल, बरोबर आहे, मी समजतो की या ठिकाणी सोमवार दिलेला आहे। कशाचा सोमवार दिलेला आहे? 1 जानेवारी 2001 चा सोमवार दिलेला आहे। 1 जानेवारी 2002 चं काढायचं आहे। हा झाला दुसरा प्रकार, ज्याला या प्रकाराला नाव म्हटलं जाईल प्रिव्हियस टू नेक्स्ट, म्हणजे मागून आपल्याला पुढे जावं लागेल। प्रिव्हियस टू नेक्स्ट किंवा नेक्स्ट टू प्रिव्हियस, म्हणजे एक तर मागचं दिलेलं असेल समोरचा काढावं लागेल किंवा समोरचं दिलेलं असेल मागचं काढावं लागेल, अगदी बरोबर। नंतर तिसरा प्रकार, युनिटचा तिसरा प्रकार, टाईप नंबर 3, तिसरा प्रकार आहेत मिसलेनियस। आता या मिसलेनियस म्हणजे विविध। या ठिकाणी कॅलेंडर रिपीट, की कॅलेंडर हा केव्हा रिपीट होतो, कॅलेंडरच्या नंतर मंथ रिपीट, कॅलेंडरच्या नंतर मंथ रिपीट, बरोबर आहेत। आणि नेक्स्ट आहेत इयरमध्ये लीप इयर आणि नॉन लीप इयर, असे हे प्रकार आहेत डिफरंट। टोटल जर युनिटला सॉल्व करायचं राहिलं तर 3 प्रकारात हा युनिट डिवाइड झालेला आहे। पहिला प्रकार जो आहे व्हॉट वॉज द डे, म्हणजे आपल्याला दिवस काढायचा आहे, तारीख दिलेली असेल। दुसरा जो प्रकार आहे प्रिव्हियस टू नेक्स्ट, पहिला प्रकार, हा पहिला प्रकार, बरोबर आहे। पर्टिक्युलर एक तारीख दिलेली आहे, त्या तारखेचा आपल्याला दिवस काढायचा आहे। दुसऱ्या प्रकारात प्रिव्हियस टू नेक्स्ट, नेक्स्ट टू प्रिव्हियस, म्हणजे मागचं दिलेलं आहे समोरचं काढा किंवा समोरचं दिलेलं आहे मागचं काढा। आणि तिसरा प्रकार आहेत मिसलेनियस, कॅलेंडर रिपीट, मंथ रिपीट किंवा इयरमध्ये लीप इयर काढा, नॉन लीप इयर काढा, विषम दिवस काढा, बरोबर आहेत। हा झाला तिसरा प्रकार।
आणि या 3 प्रकाराच्या बाहेर पेपरमध्ये काहीच येत नाहीत, येणार पण नाहीत. अगदी बरोबर. आता सुरुवातीला पहिला प्रकार जर सोडवायचं राहिलं तर काय करावं लागेल, इथे बघा तुम्ही हा 15 ऑगस्ट 1947 दिवस काढायचा आहे. पूर्ण कॉन्सन्ट्रेशन द्या, फुल कॉन्सन्ट्रेशन. पुन्हा मी या जागेवर इथे बघा एडिट करतो आणि पुन्हा चांगल्याने लिहितो. टाईप नंबर फर्स्ट पहिला प्रकार. पहिल्या प्रकारात 15 ऑगस्ट 1947 चा दिवस काढायचा आहे. पहिल्या प्रकारात 1947 15 ऑगस्ट 1947 चा काय काढायचं आहे, दिवस काढायचा आहे. 15 ऑगस्ट 1947 चा दिवस काढायचा आहे. दिवस काढण्यासाठी टोटल 1 2 3 4 5 हे 5 वर्तुळ आहे. 5 वर्तुळ फिल करा, 7 नी डिवाइड करून बाकी लिहा. बाकी आपला उत्तर. बरोबर आहे. जास्त काही आता बोललेलं आहे तुमच्या लक्षात आलेलं नसेल, बट प्रॅक्टिकली कॅल्क्युलेटिव्ह ज्यावेळेस मी तुम्हाला प्रोसेस करून दाखवणार आहे त्यावेळेस 100% लक्षात येणार आहेत. पहिल्या जागेवर तारीख म्हणजे 15 तारीख आहे, इथे तारीख लिहायची. पहिल्या जागेवर लिहायचं आहे तारीख. तारीख किती आहे, 15 आहे. या जागेवर 15 लिहा. सेकंड आहे महिन्याचा कोड, महिन्याचा कोड. दुसऱ्या जागेवर महिन्याचा कोड, दुसऱ्या जागेवर लिहायचा महिन्याचा कोड. पहिल्या जागेवर तारीख, दुसऱ्या जागेवर महिन्याचा कोड. पहिल्या जागेवर तारीख, दुसऱ्या जागेवर महिन्याचा कोड. आता हे तर क्लिअर आहे की सर 15 आहेत म्हणून हे 15 लिहिण्यात आलेलं आहे, बट महिन्याचा कोड काय आहे. टोटल विद्यार्थी मित्रांनो 12 महिने असतात एका वर्षात, राईट. तर 12 महिने जर आहे, या ठिकाणी मी मांडणी करतो. जानेवारीच्या नंतर फेब्रुवारी, जानेवारी फेब्रुवारी, फेब्रुवारीच्या नंतर मार्च, मार्चच्या नंतर एप्रिल, एप्रिलच्या नंतर मे, मेच्या नंतर जून, जूनच्या नंतर जुलै, जुलैच्या नंतर ऑगस्ट, ऑगस्टच्या नंतर सप्टेंबर, सप्टेंबरच्या नंतर एका आडव्या लाईनमध्ये लिहावं लागेल. ठीक आहे. जानेवारी फेब्रुवारी, मार्च एप्रिल, मे जून जुलै, ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर डिसेंबर. पेयर आहेत. पहिली जे पेयर आहे जानेवारी फरवरी, नंतर मार्च एप्रिल, मे जून जुलै, ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर डिसेंबर. नोव्हेंबर डिसेंबरचा कोड राहतो 35. मार्च एप्रिल 36, मार्च एप्रिल 36, मे जून जुलै 146, ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर 250. आणि नॉन लीप इयर जर आहे, नॉन लीप इयर आणि लीप इयर हे काय होते, नॉन लीप इयर आणि लीप इयर हे समोर समजेल तुम्हाला. नॉन लीप इयर मध्ये 03 आणि 62 म्हणजे 62, राईट. आता हे पाठ करून ठेवावं लागेल, राईट. काय करायचं आहे, ऑगस्टचा कोड, ऑगस्टचे जे पेयर आहेत, पेयर ही आहेत आपल्याकडे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर 250, ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर 250. तर ऑगस्टचा कोड 2 म्हणजे या जागेवर इथे या दुसऱ्या वर्तुळमध्ये 2 लिहायचं. नंतर आला इथे वर्षाचा कोड, बरोबर आहे, वर्षाचा कोड, वर्षाचा कोड. आता वर्षाचा कोडसाठी एक जुगाड सांगतो. पाठांतर करायचं राहिलं तर पाठांतर मध्ये 19 आणि 20 हे पेपरमध्ये सर्वात जास्त राहतात. 19 20 जर आलं तर 0, 19 20 जर आलं तर 0 आणि 19 म्हणजे करायचं काय, पहिल्यांदा प्रोसेस सांगून देतो मी तुम्हाला. प्रोसेस सांगून देतो, त्या प्रोसेसवरून तुम्हाला पूर्णपणे क्लिअर होऊन जाणार आहेत. एक मिनिट. म्हणजे डिफरंट जर आलं तर काय करायचं, इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, हे शेवटचे 2 अंक सोडून द्यायचे. शेवटचे 2 अंक सोडल्याच्या नंतर जे काही राहणार आहेत, राईट, म्हणजे 19 एक तर 16 राहणार आहेत, 16 17 18, 16 17 18, त्याच्यानंतर 19, पुन्हा 20, 4चा भाग द्यायचा. इथे 4चा भाग दिल्याच्या नंतर इथे बाकीवर फोकस करायचं. 4चा भाग द्यायचा, बाकीवर फोकस करायचं. 4 चौक 16 रिमाइंडर 0, 4 चौक 16 बाकी 1, 4 चौक 16 बाकी 2, 4 चौक 16 बाकी 3. जर बाकी इथे आहे कोड, या जागेवर आहे कोड. जर बाकी 0 आहेत तर कोड हा 6 राहतो. जर बाकी 1 आहे तर कोड हा 4 राहतो. जर बाकी 2 आहे तर कोड हा 2 राहतो. आणि जर बाकी 3 आहे तर कोड हा 0 राहतो. इथे 2 2 नी वजा केल्या जाते, बरोबर आहे. म्हणजे 19चा कोड हा 0 आणि 20चा कोड
हा 6. का बरं? कारण की इथे 20 16 20ला जर 4चा भाग दिला तर बाकी शून्यच राहणार आहे आणि कोड हे आहेत कोड, राईट. पुन्हा रिपीट करतो, कारण कसं आहे की बोर्ड ज्यावेळेस आम्हाला लिहायचं असतो मॅथ आणि रिझनिंगमध्ये तर बोर्डचा वापर करावा लागतो. बाकी सब्जेक्टमध्ये कसं आहे डायरेक्ट तुमच्याकडे बघून म्हणजे सांगून मी शिकू शकतो, राईट. पण मॅथ आणि रिझनिंग या सब्जेक्टमध्ये बोर्डचा वापर तर काय बोर्डचा वापर हे जास्तीत जास्त करावा लागतो. पुन्हा रिपीट करतो, 16 20 24 28, कारण की या संख्येला 4चा भाग जातो तर बाकी 0, कोड 6. 17 किंवा 21, 18 किंवा 22, 19 किंवा 23, पुन्हा 24, ही सायकल रिपीट होते. तर 20ला 4चा भाग दिला तर बाकी 0 राहिला, 0 राहिल्याच्या नंतर 0चा कोड 6. 17ला 4चा भाग दिला बाकी 1 राहिलाचा कोड 4 आणि 18ला 4चा भाग दिला बाकी 2 राहिलेला आहे तर कोड 2. 19ला 4चा भाग दिला 4 चौक 16 बाकी 3 राहिला कोड 0. 19चा कोड हे पाठ करून ठेवा, 19चा कोड 0 आणि 20चा कोड 6. विद्यार्थी मित्रांनो या जागेवर आहे 19चा कोड किती? 0. नंतर 47, शेवटचे 2 अंक ॲज इट इज लिहिणे. शेवटचे 2 अंक ॲज इट इज म्हणजे जसच्या तसेच लिहा, बरोबर आहे. म्हणजे 47 जसच्या तसेच लिहायचे आहेत. 47ला 4चा भाग कितीचा भाग? 4चा, आणि जो भाग जातो पॉईंटचा वापर नाही करायचा आहे. 4 1 4, 4 1 4, बाकी राहिले 3, 3ला भाग जाणार नाही. अगदी बरोबर. पुन्हा रिपीट, एक वेळा एक प्रॉब्लेम चांगल्याने समजून घ्या. एक प्रॉब्लेम जर समजलं तर काहीच त्रास होणार नाही. कोणताही प्रश्न तुम्ही सोडू शकता, इझिली सॉल्व्ह करू शकता, सोडू शकता, बरोबर आहे. काय केलेलं आहे या पहिल्या सर्कल वर्तुळमध्ये तारीख किती आहे? 15 आहे. दुसऱ्या सर्कलमध्ये महिन्याचा कोड आहे आपल्याकडे नोव्हेंबर डिसेंबर 35, नोव्हेंबर राहिला तर 3, डिसेंबर राहिला तर 5, मार्च एप्रिल 36, नोव्हेंबर डिसेंबर 35, मार्च एप्रिल 36, मे जून जुलै 146, ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर 250, ऑगस्ट आलेला आहे ते पाठ करायचं आहे. हा जो इथे लिहिलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे पाठांतरचं काम आहे. हे पाठांतर करावं लागेल, त्याच्याशिवाय ऑप्शन नाही आहे. तर मग ट्रॅडिशनल मेथडनी जावं लागेल. ट्रॅडिशनल मेथडनी जाणे म्हणजे स्वतःहून आपणच आपल्या रेसमधून बाहेर येणे हा प्रकार होतो. आपल्याला रेसमध्ये राहायचं आहे, रेसमध्येही आपला नंबर आपल्याला अचीव करायचा आहे, आणायचा आहे. त्याच्यासाठी मी जे काही सांगत आहे त्या गोष्टी फॉलो करा, नक्की तुम्ही रेसमध्ये समोर राहाल. अगदी बरोबर. तर नोव्हेंबर डिसेंबर 35, मार्च एप्रिल 36, मे जून जुलै 146, ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर 250 आणि नॉन लीप इयर साधारण वर्ष आणि त्याच्यानंतर लीप वर्ष जर राहिला तर जानेवारी फेब्रुवारी 62 आणि साधारण वर्ष राहिला तर 03. हे पाठांतर झालेलं आहे. 19चा कोड 0 हे वर्षाचा आहे. त्याच्यानंतर 20चा कोड जो आहे तो 6 आहे. आणि प्रोसेस इथे जर याच्या व्यतिरिक्त जर काही राहिलं तर भाग द्यायचा. कितीचा भाग द्यायचा? 4चा भाग द्यायचा. जर बाकी 0 येत आहे तर कोड 6, बाकी जर 1 येत आहे तर कोड 4, बाकी 2 कोड 2, बाकी 3 कोड 0. म्हणजे कोणताही वर्ष आल्यावर तुम्ही या ट्रिक्सचा वापर करून सॉल्व्ह करू शकता. अगदी बरोबर. पहिल्या जागेवर तारीख, दुसऱ्या जागेवर महिन्याचा कोड, तिसऱ्या जागेवर शेवटचे 2 अंक सोडून 4चा भाग. 19ला 4चा जर भाग दिला तर बाकी 3 येतो, 3चा कोड 0 आहे, इथेच दिलेला आहे. अगदी बरोबर. तर मी या जागेवर 0 लिहिलेला आहे. नंतर शेवटचे 2 अंक जसच्या तसेच इथे 19 या जागेवर शेवटचे 2 अंक आणि 47, 19चा कोड 0, 47 ॲज इट इज जशा तसेच लिहिणे. या जागेवर वर्षाचा कोड, इथे शेवटचे 2 अंक आणि या जागेवर भाग द्यायचा आहे. कशाला भाग द्यायचा आहे? हा जो बॉक्स आहे या बॉक्सला 4चा भाग द्यायचा आहे. आणि भागाकार जो येणार आहे 4 1 4, 4 1 4, 3ला 4चा भाग जात नाही कारण की पॉईंटचा वापर करायचा नाही. बरोबर आहे. थोडंफार समजत असेल, जवळपास 50% जर समजत असेल तर क्लिअरिटी भरपूर जास्त आहे. पुन्हा आता ॲट द एंडमध्ये काय करायचं? 7चा भाग द्यायचा. इथे 7चा जर भाग जर दिला तर 1, 2ला 7चा भाग जात नाही, 0ला आउटच झाला. 7 सकम 42 तर 5 राहिले. त्याच्यानंतर 7 1 7 किती राहिले? 4 उरले. 5 आणि 2 7. ॲट द एंडमध्ये 1 अधिक 4 बरोबर 5 उरलेला आहे. राईट. आलं उत्तर. आता 5 काय करायचं आहे?
या जागेवर लिहितो मी रविवारी पूर्ण क्लासेस बंद म्हणजे 0 क्लासेस. त्याच्यानंतर सोमवारचा कोड 1, नंतर मंगळवार बाकी जर 2 आलं, हे पूर्ण बाकी आहेत. पूर्ण प्रोसेस झाल्याच्या नंतर बाकी जर 0 आहे तर रविवार, बाकी जर 1 आहे तर सोमवार, जर बाकी 2 आहे तर मंगळवार, त्याच्यानंतर जर बाकी 3 आहे तर बुधवार, बाकी जर 4 आहे तर गुरुवार, बाकी जर 5 आहे तर शुक्रवार आणि बाकी जर 6 आहे तर शनिवार. 7नी भाग दिल्याच्या नंतर 0 ते 6 पर्यंतच बाकी येऊ शकते, अदरवाईज बाकी येणार नाही. या जागेवर बघा बाकी किती आलेला आहे, 5 आणि 5चा वार कोणता आहे, शुक्रवार आहे. दोस्तों, जिस दिन हमारे देश को आजादी मिली थी वो दिन कौन सा वार था, शुक्रवार था, शुक्रवार होता. बरोबर आहे. हा प्रश्न भयंकर जास्त इम्पॉर्टंट आहे. आता मी काय करतो, थोडं साईडला हटतो. तुम्हाला सुरुवातीला स्क्रीनशॉट मारा, कारण की स्क्रीनशॉटवरून स्टडी हे करणे तुम्हाला इझी होणार आहे. ठीक आहे, आता मी साईडला झालेले आहेत. स्क्रीनशॉट ओके निघाल असेल स्क्रीनशॉट. आता ही झाली फर्स्ट कन्सेप्ट. या पहिल्या कन्सेप्टच्या बेसवर प्रश्न कोणते कोणते पेपरमध्ये येतात ते सांगतो. प्रश्न जे पेपरमध्ये येतात. आता ठीक आहे, हा प्रश्न पेपरचा प्रश्न. 28 मे 2006 रोजी आठवड्याचा दिवस कोणता होता. 28 मे काय करायचं आहे, 28 मे 2006 चा आपल्याला दिवस काढायचा आहेत, म्हणजे वार काढायचा आहेत. अगदी बरोबर. टोटल किती सर्कल वर्तुळ, 5 वर्तुळ. पहिल्या वर्तुळात तारीख लिहायची 28, दुसऱ्या वर्तुळात कोड लिहायचा, महिन्याचा कोड. नोव्हेंबर डिसेंबर 35, मार्च एप्रिल 36, मे जून जुलै 146, ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर 250. बरोबर आहे. मे जून जुलै 146 मे आहेत म्हणून 1 आलेला आहे. त्याच्यानंतर इथे आपण 2-2ची पेअर करायची. बरोबर आहे. 2-2 अंक 20 आहे. 20चा कोड पाठ करून ठेवायचं. किती येतो, 6 येतो. त्याच्यानंतर शेवटचे 2 अंक ॲज इट इज लिहा. शेवटच्या 2 अंकाला कितीचा भाग द्यायचा, शेवटच्या 2 अंकाला 4चा भाग द्यायचा. 4 1 4 कितीचा भाग जातो विद्यार्थी मित्रांनो, 1चा भाग जातो. पुन्हा रिपीट करतो फुल कॉन्सन्ट्रेशन, कारण की 4-5 एक्झाम्पल झाल्याच्या नंतर ही क्लिअरिटी पूर्णपणे 100% मध्ये कन्वर्ट होते. अगदी बरोबर. सुरुवातीच्या वर्तुळमध्ये 28 म्हणजे तारीख लिहिणे, दुसऱ्या वर्तुळमध्ये महिन्याचा कोड लिहिणे, तिसऱ्या वर्तुळमध्ये सुरुवातीचे जे 2 अंक आहे म्हणजे शेवटचे 2 अंक सोडून तर सुरुवातीच्या 2 अंकाचा कोड लिहिणे. 20चा कोड 6 आहे, 19चा कोड 0 आहे. शेवटचे 2 अंक ॲज इट इज लिहिणे. समोरच्या सर्कलमध्ये शेवटच्या 2 अंकाला 4चा भाग देणे. 4 1 4. बरोबर आहे. पॉइंटचा वापर करू नका. ते झाल्याच्या नंतर आता 7च्या पाड्यात येणारे जे काही आहे, 7 1 7 7 2 14 7 3 21 7 4 28 7 5 35 ते आउट करणे आणि ते बाकी जे राहतात ते बाकी खाली लिहिणे. 7 4 28 पूर्ण भाग गेलेला आहे. बाकी ही जे लाईन आहे विद्यार्थी मित्रांनो, ही लाईन कशाची लाईन आहे, बाकीची आहे. म्हणजे इथे बाकी किती राहणार आहे, 0 राहणार आहे. 1 ला 7चा भाग जात नाही. भाग कशाचा द्यायचा आहे, 7चा भाग द्यायचा आहे. का बरं 7चा भाग द्यायचा आहे, एका आठवड्यामध्ये टोटल दिवस 7च राहतात म्हणून भाग 7चा देणे अनिवार्य आहेत. राईट. नंतर 7 4 28 1 ला भाग जात नाही, 6 ला भाग जात नाही, 6 ला भाग जात नाही, 1 ला भाग जात नाही. बट 6 आणि 1 मिळून 7 होईल. 7 ला 7चा भाग गेल्यावर 0 राहणार आहे. पुन्हा 6 अधिक 1 7 0 0 0 ओव्हरऑल 0. एकही क्लास होत नाही. तो दिवस म्हणजेच कोणता दिवस, रविवार. कारण की रविवारी पूर्ण ऑफिस बंद राहतात. 0 वर्क, ऑफिशियल वर्क 0, वार रविवार. मला सांगा समजलं की नाही.
कारण की कसं आहे, हा फिंगरवर पण सॉल्व्ह होतो हा प्रॉब्लेम, पण फिंगरसाठी ऑफलाईनची गरज राहते. ऑनलाईनमध्ये फिंगरमध्ये सॉल्व्ह करणे हा डिफिकल्ट टास्क राहतो, विद्यार्थ्याला इझिली समजत नाही. ज्यावेळेस माझ्या अमरावतीमध्ये ऑफलाईन बॅचेस चालतात, बरोबर आहे, त्या बॅचमध्ये जर 150 पोरी जर राहिले, प्रत्येक 150 नंबरचा विद्यार्थ्याला पण फिंगरवर मी त्याची विद्यार्थ्याची प्रॅक्टिस करून घेत असतो, बरोबर आहे. बट ऑनलाईनमध्ये हा जो प्रकार आहे, हा प्रकार करणे म्हणजेच विद्यार्थ्यांना म्हणजे पूर्ण क्लिअरिटी नाही येणे, हे कन्क्ल्युजन निघतो. अगदी बरोबर. आता त्याच्यानंतरचा समोरचा प्रश्न बघायचा आहे. समोरचा प्रश्न याच टाईपचा घेतो मी. समोरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 कोणत्या टाईपचा आहे? आठवड्याचा दिवस कोणता? पहिला प्रकार, आठवड्याचा दिवस कोणता? मागील तारीख दिलेली असेल, पुढील तारीखचा दिवस काढायचा आहे, किंवा मग पुढील तारीखचा दिवस दिलेला असेल, मागील तारीखचा काढायचा आहे, बरोबर आहे. आणि तिसरा जो आहे विविध इतर मिसलेनियस ज्याला म्हणतो, असे 3 प्रकार आहेत. त्या 3 प्रकाराच्या बाहेर जात नाहीत युनिट, राईट. आता बघा, 17 जून 1998 रोजी आठवड्याचा दिवस कोणता होता? इथे लिहितो 17 जून. 17 जून 1998 चा दिवस, आठवड्याचा दिवस कोणता, म्हणजे आपल्याला दिवस काढायचा आहे. अगदी बरोबर. टोटल वर्तुळ, सर्कल किती सर्कल? 5 सर्कल. पहिला सर्कल, त्याच्यानंतर दुसरा सर्कल, तिसरा सर्कल, चौथा सर्कल आणि 5वा सर्कल. पहिल्या सर्कलमध्ये तारीख जशा तशीच लिहिणे. तारीख किती आहे? 17 आहे. त्याच्यानंतर जून, मे, जून, जुलै 146. मे, जून 146चा जूनचा नंबर म्हणजे 4, कोड 4. नंतर 19चा कोड 0, इथे जूनचा कोड 4. हे 17 ॲज इट इज आलेले आहेत. नंतर 98 चौथ्या सर्कलमध्ये शेवटचे 2 अंक. शेवटचे 2 अंक किती आहे? 98 आहे. 98 ला कितीचा भाग? 4चा भाग. आता 4चा भाग, 4 1 4 दुनी 8, 4 दुनी 8. जर 8 गेले तर 18 राहिले, 4 चोक 16, बरोबर आहे. 24 चोक 96, 96चा भाग गेलेला आहे. बाकी जे आहेत, बाकी म्हणजे 0 3 2 1 ला 4चा भाग जात नाही. पॉईंटचा वापर करावा लागतो, पॉईंटचा वापर करायचा नाही आहे. अगदी बरोबर. आता ते झाल्याच्या नंतर ॲट द एंड मध्ये तुम्ही मला सांगा, या जागेवर जर मी भाग देतो 7चा, तर बाकी, इथे बाकीची लाईन, ही लाईन कोणती राहणार आहे? बाकीची लाईन. 7 दुने 14 राहिले 3, त्याच्यानंतर 4, बरोबर आहे. आणि 4 आणि 3 हे 7, इथे 0, म्हणजे इथपर्यंत आपलं 0 झालेलं आहे. नंतर 7 × 70, 7 × 70 आणि 28, कारण की 98ची जे बेरीज होते ते 70 अधिक 28, बरोबर 98. 70 ला विद्यार्थी मित्रांनो 7चा भाग जातो 0, 7 चोक 28 ला 7चा भाग जातो 0. त्याच्यानंतर 21 जो आहेत 24, 24 7 त्रिक 21, 21 गेल्याच्या नंतर बाकी किती राहिलेला आहे? 3 राहिलेले आहेत. आपलं बाकी एकूण जर मी ऍड करतो तर बाकी बरोबर 3 आलेले आहेत, बरोबर आहे. ऑफिशियल वर्क, कामाची सुरुवात, पहिला जो आहे ऑफिशियल वर्क सोमवार, मंगळवार, बुधवार, म्हणजे उत्तर काय आहेत? बाकी 3 आहेत. बुधवार आपला उत्तर. सर, कालच्या क्लासमध्ये तुम्ही आम्हाला असं टिक करून दाखवत होते, आज टिक करून दाखव की हे 100% जे आहे ते बुधवार बरोबर आहे का? इथे बघा, आहे बुधवार. मागच्या प्रश्नात उत्तर आलेलं होतं रविवार. उत्तर काय आलं होतं? रविवार. मी रविवारला टिक करून दाखवतो. उत्तर बरोबर आहे. म्हणजे सांगितलेल्या ज्या काही कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्ट राईट आहे. जर उत्तरनी रॉंग दाखवलं असतं तर माझ्या ज्या कन्सेप्ट मी तुम्हाला डिलिव्हर केलेल्या आहेत त्या कन्सेप्ट चुकल्या असत्या, बरोबर आहे. कन्सेप्ट राईट आहे, कन्सेप्टमध्ये अजिबात प्रॉब्लेम नाही आहे, राईट. त्याच्यानंतरचा आपल्याला समोरचा प्रश्न, याच टाईपचा समोरचा प्रश्न बघायचा. इथे बघा काय भयंकर, किती मोठा सत्यानाश करून ठेवलेला आहे कन्सेप्टचा, काहीच अर्थ नाही आहेत, राईट. नेक्स्ट हे 2 प्रश्न झाले. प्रश्न क्रमांक 3 पण याच टाईपचा आहेत. अगदी बरोबर. आता चला तुम्ही पहिले सॉल्व करा, व्हिडिओला पॉज करा, पॉज केल्यानंतर सॉल्व करा. 15 सर्कल, 15 ऑगस्ट 1947 नाही, 15 ऑगस्ट 1947 चा वार कोणता? शुक्रवार. 15 ऑगस्ट 2010चं काढायचं आहे, बरोबर आहे. काय काढायचं आहे विद्यार्थी मित्रांनो? दिवस. 15 ऑगस्ट 2010 रोजी आठवड्याचा दिवस कोणता होता?
किती वर्तुळ? टोटल 5 वर्तुळ. पहिला वर्तुळ, दुसरा वर्तुळ, त्याच्यानंतर तिसरा वर्तुळ. तिसऱ्या वर्तुळात ह्या सुरुवातीचे जे 2 अंक असतात, बरोबर आहे, शेवटचे 2 अंक सोडल्याच्या नंतर त्याचा कोड राहतो. इथे महिन्याचा कोड राहतो. या जागेवर जो आहे कशाचा कोड राहतो? या जागेवर हे तारीख कोड राहत नाही, तारीख ॲज इट इज राहते. नंतर शेवटचे 2 अंक, शेवटच्या 2 अंकाच्या नंतर शेवटच्या 2 अंकाला कितीचा भाग? 4चा. पहिली तारीख जशा तशीच लिहितो मी. तारीख बरोबर किती आहे? 15 आहे. ऑगस्टचा कोड ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 250, तर ऑगस्ट म्हणजेच ऑगस्टचा कोड 2, बरोबर आहे. तारीख 15, ऑगस्टचा कोड 2. 20चा कोड 6, 20चा कोड 6. शेवटचे 2 अंक किती आहेत विद्यार्थी मित्रांनो? 10 आहेत, म्हणजे संख्या ही 10 आहेत. शेवटच्या 2 अंकाला कितीचा भाग द्यायचा आहे? 4चा भाग द्यायचा आहे. 4 दुनी 8, त्याच्यानंतर भाग जातो, बट पॉईंटचा वापर करायचा नाही. मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे बाकी लिहायचं आहेत. ही लाईन जी आहेत, ही लाईन म्हणजे ही लाईन, ही सरळ लाईन बाकीची राहणार आहे. 7 दुने 14, बाकी 1 राहिला. 2ला 7चा भाग जात नाही, 6ला जात नाही. 7 1 7, बाकी 3 राहिलेला आहे, 2ला भाग जात नाही. त्याच्यानंतर 6 आणि 1 7, 7ला 7चा भाग जातो. 3 आणि 2 5 आणि 2 7, ओव्हरऑल बाकी 0 राहिलेला आहे. 0 म्हणजे कामकाजाला जो आहे, कामकाजासाठी हा कम्प्लिटली ऑफ राहतो. एकही कामकाज होत नाही, ऑफिशियल सुट्टी राहते. तो दिवस म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो कोणता दिवस? रविवार. सर टिक करून दाखवा की तुम्ही सांगितलेलं खरंच आहे का? बरोबर आहे, मी टिक करून दाखवतो. उत्तर आपला रविवार आलेला आहे आणि कम्प्युटर जीने हमको आन्सर राईट दिखाया आहे. म्हणजे आपलं हे उत्तर कसं आहे? तर बरोबर आहे. 100% क्लिअर. त्याच्यानंतरचे समोरचे प्रश्न, हा आपला पहिला टाईप आहे. पहिला टाईप हा पहिल्या टाईपचा नाही आहे. ओके, ठीक आहे. आता मी टाईपला स्विच करतो. या टाईपचा नाही, अजून समोर पण 1-2 प्रश्न मे बी असायला पाहिजे. समोरची अरेंजमेंट, नेक्स्ट अरेंजमेंट. सहावा, ठीक आहे. हा एक प्रश्न चांगल्या लेवलचा प्रश्न. चला इथे बघायचा आहे. हा प्रश्न त्याच टाईपचा आहे. कोणता टाईप? की आठवड्याचा दिवस कोणता? पहिला प्रकार म्हणजे कोणता? आठवड्याचा दिवस कोणता? आता बघा या जागेवर सर आठवड्याचा दिवस तर काढायचा आहे, बट तारीख दिलेली नाही आहे. एप्रिल 2001, बरोबर आहे. आपल्याला दिवस काढायचा आहे, बट आपल्याकडे जी कन्सेप्ट आहे म्हणजे या जागेवर तारीख, नंतर महिना आणि महिन्याच्या नंतर वर्ष, त्याचा आपण कोड काढू शकतो. बट प्रश्न विचारण्यात जो आलेला आहे, एप्रिल 2001 मध्ये बुधवार कोणत्या तारखेला आला? बरोबर आहे. म्हणजे एका महिन्यात एकतर ती तारीख जे 5 वेळेस येऊ शकते, म्हणजे तो वार 5 वेळेस येऊ शकते, तारीख हे बदलेल. अगदी बरोबर. मी काय करतो, ऑप्शन वरून कोणता तरी एक ऑप्शन पिकअप करतो, म्हणजे उचलतो. तर मी हे मानून घेतो की बुधवार हा 1 तारखेला आलेला आहे. हे माझं कन्सिडरेशन आहे. तर मी या जागेवर 1 एप्रिल 2001 ला मी मानलेलं आहे. माझं कन्सिडरेशन आहे की बुधवार हे आहेत. बरोबर आहे. एकतर माझं कन्सिडरेशन हे राईट होणार किंवा रॉंग होणार. अगदी बरोबर. आता माझ्या कन्सिडरेशन मध्ये आपल्याकडे जे आहेत पद्धत 1 वर्तुळ, 2 वर्तुळ, 3 वर्तुळ, 4 वर्तुळ आणि 5 वर्तुळ. आठवड्याचा कोणताही दिवस काढण्यासाठी 5 वर्तुळनी सॉल्व्ह होतो. तर पहिल्या वर्तुळमध्ये तारीख लिहिणे, तारीख किती आहे? 1 आहे. दुसऱ्या वर्तुळमध्ये महिन्याचा कोड लिहिणे, मार्च एप्रिल 36, तर 6 येणार आहे. 20चा कोड 6, शेवटचे 2 अंक 0 1 ला 4चा भाग जात नाही म्हणजे 0. अगदी बरोबर. ते झाल्याच्या नंतर आता बाकीसाठी 7चा भाग द्यायचा. पेअर करतो, या दोन्ही पेअरला 7चा भाग जातो म्हणजे 0. तर नंतर या दोन्ही पेअरला 7चा भाग जातो 0, म्हणजे ओव्हरऑल 0 आलेला आहे. 0 तुम्ही मला सांगा, 0चा वार म्हणजे रविवार. अगदी बरोबर. म्हणजे 1 तारखेचा रविवार. आता तारीखवर येतो. माझं कन्सिडरेशन जे होतं 1 तारखेचा रविवार, नंतर 2 तारखेचा सोमवार, 2 तारखेचा सोमवार, नंतर 3 तारखेचा मंगळवार, 3 तारखेचा मंगळवार,
आणि 4 तारखेचा बुधवार, मला वाटते की बुधवारच काढायचं होतं. अगदी बरोबर. तर 4 म्हणजे ऑप्शन क्रमांक डी आपलं. एक हथियार से मल्टीपल ऑपरेशन होने चाहिए, दिस इज कॉल्ड एज अ बेस्ट डॉक्टर. समझ पा रहे हो? कारण की एकच बघा, कन्सेप्ट तीच आहे, त्या कन्सेप्टच्या बेसवर हाही प्रश्न सॉल्व झालेला आहे. सर सॉल्व तो हुआ है, आन्सर तो टिक करके बताओ. आता आन्सर डी नंबरचं तुम्ही पहा राईट आहे. म्हणजे जे सॉल्व करण्यात आलेलं होतं ती प्रोसेस जी आहे ती प्रोसेस बरोबर आहे. आता मी पहिला, काय विद्यार्थ्याला हे डाऊट की सर बरोबर पहिला तुम्ही जर चौथा घेतला असता तुम्हाला पाठ राहिलं असतं, पण मी पहिल्या ठिकाणी याच्यासाठी गेलो की तुम्हाला त्या ज्या कन्सेप्ट आहे, कन्सेप्ट पॉवर इज अ बेस्ट पॉवर, आपल्याला कन्सेप्ट पॉवरवर फोकस करायचा आहे. राईट. त्याच्यानंतर पुन्हा प्रश्न आहेत का मी चेक करून घेतो. येते बघा सोल्युशन. नाही, आता मे बी या टाईपचं नाही आहेत. आता आपल्याला सुरुवात करावी लागेल. कोणत्या टाईपला सुरुवात करायची आहे? दुसरा टाईप. दुसरा टाईप हा झाला पहिला टाईप. कंप्लीट स्ट्रक्चर स्क्रीनवर आहे. दुसरा टाईपमध्ये म्हणजे मागून पुढे जावं लागेल. आठवड्याचं म्हणजे कोणतरी एक तारीख दिलेली असेल. आता या ठिकाणी हे मागून पुढे आणि पुढून मागे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो प्रिव्हियस टू नेक्स्ट किंवा नेक्स्ट टू प्रिव्हियस. मागील तारीख गिवन राहील आणि पुढील काढावं लागेल. मागे पुढे पुढे मागे, मागे पुढे पुढे मागे, हा प्रकार बरोबर आहे. मागे पुढे पुढे मागे, मागे पुढे पुढे मागे. राईट. हे अंडरस्टँडिंगसाठी आहेत. आता सुरुवातीला हा प्रकार सॉल्व करण्यासाठी आपल्याला लीप इयर आणि नॉन लीप इयर, साधारण वर्ष आणि लीप वर्ष हे समजून घेणं गरजेचं आहे. साधारण वर्ष आणि सेकंड आहे लीप वर्ष, दुसरा लीप वर्ष. साधारण वर्ष आणि लीप वर्ष बरोबर आहे. आता साधारण वर्ष आणि लीप इयर, नॉन लीप इयर, NLY नॉन लीप इयर. साधारण वर्ष, लीप वर्ष. टोटल दिवस, एकूण दिवस. तुम्ही मला सांगा, साधारण वर्षात एकूण दिवस 365 आणि लीपमध्ये 365, 365 लीपमध्ये 365 आणि नॉन लीपमध्ये 365. 365ला 7 दिवसानंतर रिपीट होतो. 7चा जर भाग दिल्याच्या नंतर 7 5 35, 7 5 35 जर गेले तर 15 उरले. 7 चला ट्रॅडिशनल मेथड, तुमची आवडती मेथड. 15 राहिलेले आहेत. 7 दुने 14, 7 दुने 14, 14 जर गेले तर 1 उरला. बरोबर आहे. या 1लाच विषम दिवस असं म्हटल्या जाते. इंग्लिशमध्ये ऑड डेज. विषम दिवस म्हणजे कोणता? इंग्लिशमध्ये ऑड डेज, विषम दिवस. अगदी बरोबर. आणि हे जे 52 आहे, 52 आठवडे, 52 म्हणजे एका वर्षात, जर तो वर्ष साधारण वर्ष आहे तर साधारण वर्षात 52 आठवडे आणि 1 दिवस बाकी राहतो, तो दिवस म्हणजे विषम दिवस. आता या जागेवर 2 असायला पाहिजे. म्हणजे 7चा जर भाग दिला तर 52 आठवडे म्हणजे वीक जे आहे, आठवडे आणि बाकी जे आहेत 7चा भाग दिल्याच्या नंतर बाकीलाच विषम दिवस असं म्हटल्या जाते. विषम दिवस, बाकी विषम दिवस. तुम्ही मला सांगा 2. अगदी बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय? ओरिजिनल कन्सेप्ट ही आहे. आता बेसिकली जर डीप मध्ये जायचं झालं तर फेब्रुवारी, टोटल गेम आहे फेब्रुवारीवर. म्हणजे फेब्रुवारी जर 29चा आहे तर एकूण दिवस बरोबर 366 आणि फेब्रुवारी जर 28चा आहे तर एकूण दिवस बरोबर 365. म्हणजे टोटल गेम हा फेब्रुवारीवर आहे. राईट. म्हणजे त्या गॅपमध्ये पुन्हा नेक्स्ट स्लाइडमध्ये इथे बघा, आतापर्यंत नॉन लीप इयर म्हणजे साधारण वर्ष आणि सेकंड आहे लीप इयर म्हणजे लीप वर्ष. साधारण वर्षात विषम दिवस. आता ही कन्सेप्ट भयंकर जास्त इम्पॉर्टंट आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. विषम दिवस साधारण वर्षात.
कोणता वर्ष विद्यार्थी मित्रांनो? साधारण वर्ष. आणि हा वर्ष म्हणजे कोणता वर्ष? लीप वर्ष. साधारण वर्षात विषम दिवस 1 का बरं 1? कारण की या गॅपमध्ये फेब्रुवारी येते आणि हा फेब्रुवारी 28चा राहतो. या गॅपमध्ये फेब यायला पाहिजे. गॅपमध्ये फेब. इथे विषम दिवस बरोबर विषम दिवस नॉन लीपमध्ये 1 आणि लीपमध्ये 2. का बरं 2? कारण की या गॅपमध्ये फेब्रुवारी कितीचा राहतो? 29चा राहतो. इथे 28चा. राईट. आणि हाच ओरिजिनल गेम आहे की ज्याच्या बेसवर पुढे मागे पुढे म्हणजे 1 जानेवारी 2001चा जर सोमवार आहे, आपल्याला जायचं आहे 1 जानेवारी 2003चा काढायचं आहे. 2003चा काढायचं आहे म्हणजे मागील दिलेला आहे, पुढील काढायचं आहे. त्या कंडिशनमध्ये काय करावं लागेल? इथे गॅप चेक करायची. यांची गॅप हे सारखंच आहेत, हे पण सारखंच आहेत. म्हणजे डेट सारखी आहे, महिना सारखा आहे, वर्षात गॅप आहे. किती वर्षाची गॅप आहे? 2 वर्षाची गॅप आहे. आता या 2 वर्षाची गॅपमध्ये फेब्रुवारी जो आलेला आहे 1 ते 2 म्हणजे 2001चा फेब्रुवारी. आता 2001 त्याच्यासाठी जे दिलेलं वर्ष आहेत हे लीप आहे की नॉन लीप आहे, साधारण आहे की लीप आहे, हे ओळखायचे ट्रिक सांगतो. या जागेवर हे ट्रिक सांगतो. भयंकर इम्पॉर्टंट ट्रिक्स. कोणते ट्रिक्स? दिलवाली ट्रिक्स. दिलवाली दुल्हनिया लेके जाएगी. आता या ट्रिक्समध्ये जर शतक वर्ष आहे, कोणता वर्ष? शतक वर्ष. तर शतक वर्षाला 400चा भाग द्यायचा. पूर्ण भाग गेला म्हणजे लीप वर्ष. जर नाही गेला तर नॉन लीप वर्ष. बरोबर आहे, साधारण वर्ष. आणि जर शतक वर्ष नाही आहेत, नॉन शतक वर्ष, नॉन सेंचुरी इयर, शतक वर्ष नाही आहेत, नॉन तर 4चा भाग द्यायचा. जर भाग गेला तर लीप आणि जर नाही गेला तर नॉन लीप म्हणजे साधारण वर्ष. उदाहरण घेतो. 2000ला 400चा भाग जातो म्हणजे हा वर्ष लीप वर्ष आहेत. 2021 एक कट करावं लागेल, ठीक आहे, कारण की सेंचुरी इयर आहेत. 21ला 400चा भाग जात नाही म्हणजे हा नॉन लीप आहे. नंतर 2004 शेवट 4चा भाग द्यायचा आहे, तर शेवटच्या 2 अंकाला 4चा भाग द्या. शेवटच्या 2 अंकाला इथे 4चा भाग जातो म्हणजे 2004 लीप वर्ष आहे. 2003 हा नॉन लीप आहे कारण की शेवटच्या 2 अंकाला 4चा भाग जात नाही. म्हणजे या गॅपमध्ये 2001चा फेब आलेला आहे. 2001 हा साधारण वर्ष आहे, फेब्रुवारी 28 म्हणजे तो समोर एकच जाणार. नंतर 2002 ते 3 फेब्रुवारी, कारण की हा जानेवारी पर्यंतच आहे. फेब्रुवारी, एक तर फेब्रुवारी 2001चा आलेला आहे, दुसरा फेब्रुवारी 2002चा. फेब्रुवारी या जागेवर याचा फेब्रुवारी म्हणजे 28, विषम दिवस 1. 2001चा फेब्रुवारी 28, विषम दिवस 1. एकूण विषम दिवस किती? 2 विषम तर सोमवारमध्ये 2 जोडल्याच्या नंतर मंगळवार आणि बुधवार. विद्यार्थी मित्रांनो, आपला वार म्हणजे कोणता? बुधवार. कॉन्सेप्ट खतम. लीप आणि नॉन लीप मध्ये फक्त हेच आहे. प्रिव्हियस स्लाइड मध्ये जे दिलेलं आहे हा एक फंड आहे आणि त्याच्यानंतरचा हा दुसरा फंड आहे. बरोबर आहे. स्क्रीनशॉट काढून ठेवायचं. बरोबर नोट्स तयार करायच्या व्यवस्थित. ऑनलाईन व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल ना, चॅलेंज करतो की पूर्ण टॉप टू बॉटम क्लिअर, कोणताही प्रश्न विचला कुठूनही उचला बरोबर सॉल्व कराल. कारण की मी अप टू UPSC, स्टॉप सिलेक्शन, रेल्वे, बँकिंग, प्रत्येक CRT आय एम इंजिनियर, राईट. आणि त्याचसोबत मी CRT ज्याला कॅम्पस रिक्रुटमेंट ट्रेनिंग म्हणतात, जे IT सेक्टरमध्ये जाते त्या विद्यार्थ्याला ट्रेन करत असतो. तर काय आहे की मला प्रत्येक लेवलचा पेपर माहीत आहे की पेपर हा कोणत्या लेवलचा आहे. तो तुम्हाला डिफिकल्टी येऊ देणार नाही. तुमचं काम एकच आहे, पहिले तर भरोसा ठेवा माझ्यावर, ट्रस्ट ऑन मी. बरोबर आहे. भरोसा ठेवल्याच्या नंतरच स्टेप बाय स्टेप नोट्स तयार करा. नोट्स व्हिडिओला पॉज करा. पॉज केल्याच्या नंतर बरोबर स्टेप बाय स्टेप एक एक कन्सेप्ट लिहा, प्रॉब्लेम सोडवा. 100% तुम्हाला ऑफलाईनची गरज पडणार नाही. कारण की लायब्ररीमध्ये जो तुम्ही वेळ जे तुम्हाला दिलेला आहे, कोणी दिलेला आहे? तुमच्या आई वडिलांनी दिलेला आहे. आई वडिलांनी पैसे पे केलेले आहेत. त्या पैशाचा पूर्ण फायदा घेण्यासाठी लायब्ररीमध्ये व्यवस्थित बसून दिलीप चव्हाण सर यांचाच मॅथ रिझनिंगसाठी व्हिडिओ पाहायचा. पहा तुम्ही तुमची कन्सेप्ट पॉवर, तुमचे प्रॉब्लेम विदिन अ टाइम किती खतरनाक तुम्ही सॉल्व्ह करता, राईट.
आता तिच्यासाठी पुन्हा आपल्याला काय करावं लागेल, ती जे कन्सेप्ट आता झालेले आहेत, जे प्रॉब्लेम्स आहेत, त्या प्रॉब्लेमला मी सुरुवात करतो. म्हणजे पहिला प्रश्न प्रॉब्लेमला मी सुरुवात करतो. काही प्रश्न स्किप झाले होते. प्रश्न क्रमांक पहिला, 1 जानेवारी 2006 रोजी रविवार. काय आहेत? 1 जानेवारी 2006. 1 जानेवारी 2006 बरोबर आहे. 1 जानेवारी 2006 रोजी रविवार. पहिल्यांदा प्रश्न मला लिहू द्या, रविवार. त्याचप्रमाणे 1 जानेवारी 2010चं काढायचं आहे. 2010चं आपल्याला काढायचं आहे की कोणता वार, कोणता दिवस. इथे जर पाहिलं हे सारखं आहेत, याचा रोल नाही, फक्त वर्षाचा रोल आहे. काय करायचं, या वर्षामधली गॅप काढायची. टोटल 2010 मधून 6 जर गेले तर 4 वर्षाची गॅप आहे. किती वर्षाची गॅप आहे? 4 वर्षाची गॅप आहे. जर वर्ष या ठिकाणी एक तर लीप आणि सेकंड नॉन लीप, की लीप आलेला आहे, नॉन लीप आलेला आहे, किंवा फेब कोणाचा आलेला आहे, हा मॅटर. फेब आणि लीप हे सारखंच आहे. फेब जर फेब्रुवारी 29चा म्हणजेच लीप वर्ष, फेब्रुवारी 28चा म्हणजे नॉन लीप वर्ष. 6 किंवा 6 ते 7 जाणार म्हणजे फेब्रुवारी हा 1 जानेवारी 2006 ते 2007, 1 जानेवारी 2007, फेब्रुवारी 2006चा. 2006 हा नॉन लीप आहे, 2007 नॉन लीप आहे, 2008 लीप आहे, 2009 नॉन लीप आहे. 10चा काउंट होणार नाही. म्हणजे फक्त एकच वर्ष लीप आलेलं आहे. बाकीचे जे आहेत, बाकीचे 3 जे आहे ते नॉन लीप आहे. नॉन लीपमध्ये विषम दिवस एकच राहते, बट लीपमध्ये 2 राहते. 2 अधिक 3 बरोबर टोटल विषम दिवस किती? 5. म्हणजे इथे 5 जोडावं लागेल. अगदी बरोबर. आणि त्याच्यापेक्षा खतरनाक जर करायचं राहिलं तर डायरेक्ट गॅप काढा. गॅप किती वर्षाची आहे? 4 वर्षाची. 4 या गॅपमध्ये लीप किती आलेली आहे ती चेक करायचं. 6 नाही आहेत, 7 नाही, 8 आहे. 8 4 आणि 1 5, 4 आणि 1 5, 5 जोडून द्यायचं. आता 5 जर इथे जर मी जोडतो तर हा आपला उत्तर होणार आहे. बरोबर आहे. रविवारच्या नंतर सोमवार, रविवार दिलेला आहे, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार म्हणजे उत्तर शुक्रवार. उत्तर शुक्रवार. चला शुक्रवारला बघा कुठे आहे. या जागेवर शुक्रवार आहे, शुक्रवारला टिक करतो. राईट दाखवलेला आहे. समजत आहे? जास्त काय डिफिकल्ट नाहीये, भरपूर इझी आहे. एकच कारण की काय करायचं आहे, मी या जागेवर जे प्रिव्हियस स्लाइडमध्ये जे काही प्रोव्हाइड झालेलं होतं त्या प्रिव्हियस स्लाइडची कन्सेप्ट जी आहे त्या कन्सेप्टचाच वापर करून मी सॉल्व केलेलं होतं. राईट. ते प्रिव्हियस स्लाइड दाखवतो मी तुम्हाला. ही प्रिव्हियस स्लाइड, एक वेळा ती प्रिव्हियस स्लाइड बघा तुम्ही. बघा ही प्रिव्हियस स्लाइड, याचं स्क्रीनशॉट काढा प्रिव्हियस स्लाइडचं. डन. काढलं तुम्ही? ठीक आहे. आता काढल्याच्या नंतर तुम्ही मला वाटतं की लिहिलं पण असेल. पुन्हा आपल्याला तिथेच जे प्रश्न होते त्या प्रश्नात जायचं आहे. आता दुसरा प्रश्न, दुसऱ्या प्रश्नावरून क्लिअरिटी मला वाटतं की दुसरा ऑलरेडी झालेला आहे. पहिल्या टाईपचा आहे. पहिला टाईप म्हणजे आठवड्याचा दिवस कोणता. नंतर तिसरा प्रश्न पण झालेला आहे. चौथा प्रश्न झालेला आहे. पाचवा प्रश्न, आज सोमवार आहे, आज सोमवार नाही आज मंगळवार आहे. नाही, कॅलेंडरमध्ये इथे आलेलं आहे. आज सोमवार आहे तर 61 दिवसानंतर ते असे असेल, म्हणजे काहीतरी सोमवारचं वेगळा वार असेल. काय करायचं, सरळ सरळ 365ला आपण 7चा भाग दिला होता. 61ला कितीचा भाग द्यायचा? 7चा भाग द्यायचा. बरोबर आहे. इंग्लिशमध्ये
61 डिवायडेड बाय 7, 7 8 56, 56 गेल्याच्या नंतर आपल्याला फक्त बाकी पाहिजे आहे. बाकीच आहे आपलं उत्तर, म्हणजे बाकीच आहे. 7 8 56. तुम्ही मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, 5 राहिले. म्हणजे आज सोमवार आहे, 5 दिवसानंतर ऑप्शन मधलं उत्तर. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. शनिवार आपला उत्तर बी नंबरचा उत्तर. कारण की सोमवार मध्ये किती, एक तर सुरुवातीला 61 ला 7चा भाग, 7 8 56. या 8चा आपल्याला काहीच घेण देण नाही आहेत, फक्त बाकी आपला उत्तर राहतो 7 8 56. बाकी राहिलेला आहे 5. सोमवार, सोमवारच्या नंतर 5, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. शनिवार उत्तर टिक करून दाखवतो, उत्तर शनिवार. अगदी बरोबर. उत्तर रॉंग होणार नाहीत, कारण की कन्सेप्ट पॉवर, बेस्ट पॉवर. समोरचे प्रश्न बघायचे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट सेकंड नंबर. प्रश्न क्रमांक 6. आता 6 बघा तुम्ही. खरंच चांगल्या लेवलचा, चांगले चांगले विद्यार्थी ज्यांची प्रॅक्टिस राहते ते विद्यार्थी या प्रश्नात चूक होते त्यांच्याकडून. बरोबर आहे. चूक अवॉइड करण्यासाठी जर हा प्रश्न व्यवस्थित पाहायचा आहे तुम्हाला, कॅलेंडर. जर 6 मार्च 2005 म्हणजे 6 मार्च तिथे मराठीमध्ये आहे, तिथे मी इंग्लिशमध्ये लिहितो. 6 मार्च 2005 चा सोमवार. 6 मार्च 2005 चा सोमवार. 6 मार्च 2005 चा सोमवार. त्याचप्रमाणे 6 मार्च त्याचप्रमाणे 6 मार्च 2004 चं काढायचं आहे. अगदी बरोबर. आता बघा, या गॅप मध्ये एका वर्षाची गॅप आहे. किती वर्षाची गॅप आहे? एका वर्षाची गॅप आहे. फक्त एकाच वर्षाची गॅप आहे. किती वर्षाची गॅप आहे? एका वर्षाची गॅप आहे. एका वर्षाची गॅप आहे. एका वर्षाची गॅप आहे. राईट. आता एका वर्षाची गॅप आहे. त्या गॅप मध्ये फेब्रुवारी कोणाचा आलेला आहे चेक करायचं. फेब्रुवारी, मार्च 2004 सुरुवातच मार्च पासून झाली, म्हणजे 2004 चा फेब्रुवारी या गॅप मध्ये नाही आलेला आहे, 2005 चा आलेला आहे. आणि 2005 हा साधारण वर्ष आहे, नॉन लीप आहे. का बरं नॉन लीप आहे? कारण की विद्यार्थी मित्रांनो, शेवटच्या 2 अंकाला 4चा भाग जात नाही, म्हणजे नॉन लीप आहे. आता नॉन लीप जर आहे तर फेब्रुवारी 28 चा राहतो आणि विषम दिवस बरोबर किती? विषम दिवस बरोबर जे आहे ते 1 तर पुढे जाईल. मागचं जर दिलेलं आहे तर पुढचं जर दिलेलं आहे, मागचं जर काढायचं आहे तर मायनस करावं लागेल. सोमवार मधून 1 मायनस करणे म्हणजेच वार जो आहे तो वार कोणता येणार आहे? रविवार. कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? पहिल्यामध्ये आहेत. बरोबर आहे. टिक करून दाखवतो मी तुम्हाला टिक करून दाखवतो. उत्तर बरोबर रविवार. बघा तुम्ही स्क्रीनवर, तुम्हाला रविवार राईट दाखवत आहे. 100% क्लिअर. कारण की 2005 आणि 2004 ची सुरुवात मार्च पासून झाली होती. 2005 चा फेब्रुवारी आलेला होता. जो फेब्रुवारी येतो, एक जर फेब्रुवारी 28 किंवा 29 दोनच फेब्रुवारी आहे. 28 जर आहे तर तो आपल्याला विषम दिवस 1 देतो. जर फेब्रुवारी 29 आहे तर विषम दिवस आपल्याला किती देतो? 2 देतो. म्हणजे टोटल गेम हा कशावर डिपेंड आहे? फेब्रुवारीवर आहे. तर या गॅप मध्ये फेब्रुवारी 2005 आलेला आहे आणि 2005 हे साधारण वर्ष आहे. तर त्याचप्रमाणे फेब्रुवारी हा 28 चा राहील, विषम दिवस 1 राहील. म्हणजेच 2005 हा +1 होऊन आलेला आहे. 1 वजा करायचा आहे. सोमवार मधून 1 जर गेला म्हणजे 1 मागचा वार, तो म्हणजे रविवार. उत्तर 1 नंबर. इझी कन्सेप्ट, काहीच जास्त डिफिकल्ट नाही. समोरचा जो प्रश्न आहे त्याच्यावरून क्लिअरिटी तुमची जास्त वाढेल. हा प्रश्न 7 नंबरचा ऑलरेडी झालेला आहे. आता बघा प्रश्न क्रमांक 8, मिसलेनियस. किती दिवस आहेत? x आठवडे आणि x दिवस. x आठवडे, एका आठवड्यात 7 दिवस राहतात आणि 1 दिवस बरोबर 8 आणि युनिट आहे x, तर 8x उत्तर. ऑप्शन क्रमांक बी उत्तर. डन. ठीक आहे. शतकाचा शेवटचा दिवस असू शकत नाही. आता याच्यासाठी एक लाईन प्रोव्हाइड करतो मी तुम्हाला. ती लाईन पाठ करून ठेवायची इंग्लिशमध्ये. काही इंग्लिशचे स्टुडंट आहे जे व्हिडिओ पाहतात
द लास्ट डे ऑफ सेंचुरी cannot be TTS टी म्हणजे ट्यूसडे, त्याच्यानंतर दुसरा टी थर्सडेच्या नंतर एस म्हणजे सॅटरडे, बरोबर आहे. मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर मंगळवार, ट्यूसडे म्हणजेच मंगळवार, थर्सडे म्हणजेच गुरुवार आणि सॅटरडे म्हणजे शुक्रवार. हे जे आहेत हे शतकाचे शेवटचे दिवस असू शकत नाही. कोणते असू शकत नाही? मंगळवार, गुरुवार, शुक्रवार शतकाचे शेवटचे दिवस असू शकत नाही. ऑप्शन मध्ये तुम्ही बघा, असू शकत नाही. TTS कॅन नॉट बी. मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार. TT बुधवार, सोमवार असू शकत नाही. सोमवार, मंगळवार एक आहे मंगळवार, नंतर गुरुवार ऑप्शन मध्ये नाही आहेत. एक शुक्रवार, सॅटरडे शुक्रवार, फ्रायडे म्हणजे शुक्रवार, सॉरी सॅटरडे शनिवार, मराठीमध्ये शनिवार. एक मिस्टेक झाली मराठीमध्ये, ठीक आहे क्लिअर करतो, मराठीची मिस्टेक. सॅटरडे म्हणजे इंग्लिशमध्ये सॅटरडे, मराठीमध्ये शनिवार. अगदी बरोबर, ठीक आहे. म्हणजेच मंगळवार, ट्यूसडे म्हणजेच मंगळवार, थर्सडे म्हणजेच गुरुवार आणि सॅटरडे म्हणजे शनिवार. तर शतकाचे शेवटचा जो दिवस आहे तो मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असू शकत नाही. अगदी बरोबर. तर ऑप्शन मध्ये बघा तुम्ही, या जागेवर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार पैकी फक्त एकच दिलेला आहे, मंगळवार. शतकाचा शेवटचा दिवस असू शकत नाही. कोणता असू शकत नाही? ऑप्शन मधून मंगळवार असू शकत नाही. पण जनरल जी कन्सेप्ट आहे, जनरल कन्सेप्ट काय म्हणते? मंगळवार, गुरुवार आणि शनिवार TTS, द लास्ट डे ऑफ सेंचुरी कॅन नॉट बी TTS. एकच पाठ करून ठेवायचं, TTS. आणि तसाही जर पाहाला MPSCचा पेपर ह्या दोन लँग्वेज मध्ये असतो, बरोबर आहे. मराठीमध्ये असतो, त्याच्यासोबतच इंग्लिशमध्ये पण राहतो. पण बाकीचे जे सरळ सेवा आहे त्या सरळ सेवामध्ये मराठी, मग मराठी TTS जर पाठ करून ठेवलं तरीही आपल्याला एवढी मराठी टू इंग्लिश कन्व्हर्शन तर समजतेच. अगदी बरोबर. काय आहे? द लास्ट डे ऑफ सेंचुरी कॅन नॉट बी TTS. म्हणजेच मंगळवार, गुरुवार आणि शनिवार हे शतकाचे शेवटचे दिवस असू शकत नाही. बरोबर आहे. त्याच्यानंतरचा समोरचा प्रश्न बघायचा आहे. पुन्हा आपला पॅटर्न तोच आलेला आहे. कोणता पॅटर्न आहे? मागून पुढे, पुढून मागे. 8 फेब्रुवारी 2005 चा मंगळवार दिलेला आहे आणि 8 फेब्रुवारी 2004 चा दिवस काढायचा आहे. म्हणजे आता समोरचा दिलेला आहे, मागचं काढायचं आहे. या गॅप मध्ये फेब्रुवारी 2004 चा फेब्रुवारी आलेला आहे आणि कंप्लीट पण झालेला आहे. आणि 2004 हा लीप वर्ष आहे. फेब्रुवारी 29 चा येतो आणि 29 चा आल्याच्या नंतर हा विषम दिवस किती देतो आपल्याला? विषम दिवस बरोबर 2 देतो. मग त्याच कंडिशन मध्ये समोर हे 2 ऍड होऊन मंगळवार आलेला आहे, तर आपल्याला 2 वजा करावं लागेल. मंगळवारच्या आधीचा सोमवार, सोमवारच्या आधीचा रविवार. म्हणजे आपला उत्तर कोणता? सी नंबरचा उत्तर या ठिकाणी स्क्रीननी आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मनी आपल्याला राईट दाखवले. ठीक आहे. पुन्हा डिटेलमध्ये सांगतो हा प्रश्न. सॉल्व जर करायचं झालं तर 8 फेब्रुवारी 2004 चा आपल्याला काढायचं आहे आणि 8 फेब्रुवारी 2005 चं दिलेलं आहे. अगदी बरोबर दिलेलं आहे. काय दिलेलं आहेत? मंगळवार गिवन आहेत. राईट. आता बघा हे 8 सारखं आहेत. इथे गॅप आहे, एका वर्षाची गॅप आहे आणि हा वर्ष, तर या वर्षमध्ये फेब कोणता आलेला आहे चेक करणं गरजेचं आहे. फेब जो आहे 2004 चा 5 चा दोन्ही फेब आलेले आहेत, बट कंप्लीट झालेला आहे 2004 हा आहे लीप वर्ष. म्हणजे फेब कितीचा? 29 चा. तर विषम दिवस किती राहतो? 2 राहतो. म्हणजे हा +2 होऊन आलेला आहे, -2 करावं लागेल. मंगळवारच्या आधीचा सोमवार, सोमवारच्या आधीचा कोणता वार? रविवार. म्हणून आपला उत्तर रविवार. 100% क्लिअर होते. त्याच्यानंतरचा समोरचे प्रश्न बघायचे आहेत. प्रश्न क्रमांक 10 च्या नंतर नेक्स्ट अरेंजमेंट आणि ही लास्ट अरेंजमेंट आहे. बरोबर आहे. फक्त थोडं तुम्हाला 5 मिनिटं पेशन्स ठेवायचे आहे. 5 मिनिटात पूर्ण युनिट खतम. ही एक कन्सेप्ट आहे. पुन्हा 2000 डायरेक्ट ट्रिक्स देतो, पाठच करून ठेवायचं. लीप वर्ष
28 वर्षानंतर रिपीट होतो. म्हणजे हा लीप वर्ष हा ॲज इट इज राहणार आहे. रिपीटची कन्सेप्ट आहे कॅलेंडर रिपीट. कॅलेंडर रिपीट, एक तर कॅलेंडर रिपीट आणि दुसरा मंथ रिपीट. लीप वर्ष 28 वर्षानंतर रिपीट होतो. लीपच्या नंतरचा 1, लीपच्या नंतरचा 2 आणि लीपच्या नंतरचा 3, पुन्हा लीप येणार आहे. लीपच्या नंतरचा 1 तो जो आहे लीपच्या नंतरचा 1 6 वर्षानंतर रिपीट होतो. किती वर्षानंतर? 6 वर्षानंतर रिपीट होतो. आणि बाकीचे जे आहेत ते 11 वर्षांनी रिपीट होतात. सॉरी 11 वर्षांनी रिपीट होतात. आता बघा 2007, 2004 हा लीप वर्ष आहे. नंतर 2005, 2005च्या नंतर 2006 आणि 2007. 2007 11 वर्षांनी रिपीट होईल कारण की लीपच्या नंतरचा हा तिसरा आहे. बरोबर आहे. तिसरा आहे 11. 2007 आणि 11 बरोबर 2018. 2018 म्हणजे डी उत्तर. काय बोललो विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला? लीप वर्ष 28 वर्षानंतर रिपीट होईल. लीपच्या नंतरचा 6चा राहिलेले 11. 3च लाईन पाठ करून ठेवायची. लीप वर्ष 28 वर्षाच्या नंतर, लीपच्या नंतरचा 6 वर्षानंतर. लीप तुम्हाला ऑलरेडी ओळखता येतो. सेंचुरी जर असेल तर 400चा भाग द्यायचा, नॉन सेंचुरी जर असेल तर 4चा भाग शेवटच्या 2 अंकाला द्यायचा. म्हणजे या ठिकाणी 2007 जे दिलेलं होतं, जे कॅलेंडर आपल्याला सारखेच असेल म्हणजे कॅलेंडर रिपीट म्हटल्या जाते, तर 2007 हा लीप आहे का नाही आहे, लीपच्या नंतरचा आहे का नाही आहे. मग त्या कंडिशनमध्ये राहिलेले 11 वर्षांनी रिपीट होतात. 2007 अधिक 11 बरोबर 2018. टिक करून दाखवतो 2018 राईट आहे की रॉंग आहे? राईट दाखवलेले आहेत. म्हणजे उत्तर बरोबर आहे. कन्सेप्ट राईट आहे. कन्सेप्ट पॉवर इज अ बेस्ट पॉवर. नेक्स्ट एक्झाम्पल. खालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही? लीप वर्ष नाही 700. 700 हा लीप वर्ष नाही कारण की बाकीचे सेंचुरी इयर आहे. सेंचुरी इयरला 400चा भाग द्यायचा. 400, 800, 1200, 1600, 2024 हे पूर्ण लीप वर्ष आहेत कारण की 400चा भाग जातो. समोरचा प्रश्न क्रमांक 13. 8 डिसेंबर 2007 रोजी रविवार, 8 डिसेंबर 2006 रोजी आठवड्याचा कोणता दिवस? एका वर्षाची गॅप आहे. किती वर्षाची गॅप आहे? एका वर्षाची गॅप आहे. या ठिकाणी एका वर्षाची गॅप आहे कारण की 8 डिसेंबर कॅन्सल, एका वर्षाची गॅप आहे. आणि हे दोन्ही वर्ष जे आहे नॉन लीप आहे म्हणजे फेब हा 28चा, तर विषम दिवस बरोबर 1 हा समोरचा +1 होऊन आलेला आहे. शनिवार अधिक 1 आहे, वजा 1 करावं लागेल. शनिवारच्या आधीचा शुक्रवार, ऑप्शन डी राईट. अगदी बरोबर. त्याच्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न. 1 जानेवारी 2008चा मंगळवार 1 जानेवारी 2009चा काढायचा आहे. ती जी गॅप आहे एका वर्षाची गॅप आहे. या एका वर्षाच्या गॅपमध्ये फेब्रुवारी जो आहे, जानेवारी म्हणजे 2008चा फेब्रुवारी आलेला आहे. 2008चा फेब्रुवारी 2008 हा लीप वर्ष आहे. फेब्रुवारी 29चा राहतो. जर 29चा राहतो तर त्या कंडिशनमध्ये विषम दिवस 2 म्हणजे समोर +2 करावं लागेल. मंगळवारच्या नंतर बुधवार, गुरुवार. ऑप्शन क्रमांक 3 आन्सर, सी नंबरचा आन्सर. नेक्स्ट प्रश्न आणि मे बी मला वाटते की हा शेवटचा प्रश्न आहे त्या युनिटचा. 1 जानेवारी 2007चा सोमवार, 1 जानेवारी 2008 आठवड्याचा कोणता दिवस? 7 आणि 8. तर या गॅपमध्ये फेब्रुवारी जो आहे तो तसं जर पाहिलं तर एका वर्षाची गॅप आहे कारण की 1 जानेवारी सारखंच आहे, एका वर्षाची गॅप आहे. आणि या गॅपमध्ये फेब्रुवारी, कोणाचा फेब्रुवारी आलेला आहे? 2007चा आलेला आहे कारण की हे जानेवारीपर्यंत थांबलेलं आहे. 2007चा फेब्रुवारी 2007 कोणता वर्ष आहे? साधारण वर्ष आहे, नॉन लीप वर्ष आहेत. म्हणजे फेब्रुवारी कितीचा? 28चा. 28 मध्ये विषम दिवस किती राहतात? विषम दिवस बरोबर 1 येतो. तर आपल्याला अधिक 1 करावं लागेल. सोमवारच्या नंतरचा वार म्हणजे कोणता वार? मंगळवार. पूर्ण युनिट ओव्हर. बरोबर आहे. चांगल्याने व्हिडिओ पॉज करा, नोट्स बनवा आणि एक एक प्रश्न सॉल्व्ह करा. याच्या बाहेरचा पेपरमध्ये काहीच येणार नाही. 100% क्लिअर राईट. कॅलेंडर आपला इथे संपला असं मी जाहीर करतो आणि आजचा व्हिडिओला पॉज देतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.